इथं मी आता 7-8-10 वांगे घेतलेले आहेत. असे याचे खाप करून घ्यायचे. आता हे मी चिरून धुवून घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये आपण मीठ भरणार आहोत. आता ह्यामध्ये आपण मीठ भरून घेऊयात. असं करता करता आपण सगळ्या वांग्याला एकदा मीठ भरून घेऊयात. सगळ्यांची आपण आपली पद्धत असती. कोण कोण ह्याच्यामध्ये मसाला भरतं, पण आपल्या इकडे सगळे मीठच भरतात, म्हणून आपण मिठानेच भरून घेऊयात. आता तुम्ही बघू शकता इथं सगळं मीठ भरून घेतलेलं आहे. तर आता आपण भाजी बनवायला सुरू करूया. आता इथं आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी. आता यामध्ये तेल ओतून घेऊयात. आता यामध्ये तेल टाकून घेऊयात. यामध्ये मी आता 3 चमचे तेल टाकून झालेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेऊ. मोहरीचा असा तडतड आवाज आला की यामध्ये आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया. ही पेस्ट टाकून घेतल्यानंतर ह्याला पण आपण आता 1 ते 2 मिनिट असंच परतून घेणार आहोत, जोपर्यंत वास सुटत नाही तोपर्यंत. आता मी याला 1 ते 2 मिनिटं परतून घेतलंय. आता यामध्ये टोमॅटो टाकून घेऊयात. टोमॅटो टाकल्यानंतर त्यालाही आपण थोड्या वेळ एकदा परतून घेऊयात. असंच तेलात परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 मिनिट हे परतून झालेले. आता यामध्ये आपण वांगे सोडून घेऊयात. वांगे सोडलेले आहेत. त्यालाही आता थोडंसं एकदा परतून घेऊ. चांगलं मस्त असं हे भाजलं पाहिजे थोडंसं तेलामध्ये. असं ह्याला परतून घ्यायचं चांगलं. आता यामध्ये आपण लगेच कूट, काळं तिखट, लाल तिखट व हळदी लगेच टाकून घेऊयात. आणि कोथिंबीर लगेच टाकून घेऊयात. परत ह्याला एकदा चांगलं मस्त हलवून घेऊयात. तेलामध्ये एकदा भाजून घेऊयात. हे बघा असं. यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात. पाणी घातल्यानंतर याला पण एकदा आपण हलवून घेऊयात. हे बघा असं एकदा हलवून घेऊयात आपण. यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय. त्यानंतर असं होतं. हे पण एकदा तेलात भाजून घेऊयात. असं झालेलं आहे. तर यामध्ये आता आपण सगळं पाणी टाकून घेऊयात. आता यामध्ये मी 1 तांब्या पाणी घालणार आहे. हे 1 तांब्या घालून झालेले पाणी. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्तही पाणी टाकू शकता. तुम्हाला पाहिजे तेवढी भाजी करू शकता. त्यामध्ये मला थोडंसं मीठ कमी वाटते, म्हणून मी वरून टाकते थोडंसं मीठ. तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका. आता यावर आपण ताट झाकून घेऊया उकळी येऊपर्यंत. हे बघू शकता ह्याला उकळी आलेली आहे. आता आपण याला कमी गॅसवर करून परत ह्यावर ताट झाकून घेऊ. ही भाजी खूप खायला मस्त लागते. आम्ही आता ह्याच्यासोबत भात करणार आहे. तुम्ही तुमच्याकडे काय खाता ते नक्की कमेंट करून सांगा मला. कोण कोण भातासोबत खातं, कधी कोण चपाती सोबत खातं, पण भातासोबत एकदा ट्राय करून बघा. खूप भारी लागते भाजी. हे बघा इकडे भात पण शिजायला टाकलेला आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खूप छान लागतं. तर इथं बघा आता आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. बघा ही किती मस्त भाजी बनलेली आहे. बघून तोंडाला पाणी सुटेल अशी. तर तुम्ही पण एकदा घरी ट्राय करून बघा. असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर व कमेंट करायलाही विसरू नका. मगाशी केलेला हा भात पण तयार झालेला आहे. तर एकदा नक्की भात व ही वांग्याची भाजी ट्राय करून बघा. खूप मस्त लागते. धन्यवाद.